काय रे, आला का? मग कसा होता इंटरव्ह्यू? रिजेक्ट. काय आज पण? त्याला उगाच इंजिनिअरिंग केली असं वाटतं आता. हा, म्हणजे आता फायनल इयरचा रिझल्ट लागेल ना, तुला तेव्हा वाटतंय का इंजिनिअरिंग नव्हती करायला लागेल? आजच आहे ना रिझल्ट. आता बस शांत आहे. थोड्यानी लागणार आहेत आपले, तुझे तर डबल लागणार आहेत. मी फ्रेश होऊन येतो जरा. आज काय विचारलं इंटरव्ह्यू मध्ये? नेहमी सारखंच रे, मी जे करून जातो ते तर कधी विचारतच नाही. अरे पण तू आज तर चांगला प्रिपेअर करून गेला होता ना. अरे हो, त्यांना सांगितलं की मी हे टॉपिक करून आलो, ते सोडून त्यांनी सगळ्या टॉपिकवर प्रश्न विचारले. वैतागच आहे. हा, अरे बोल ना. काय बोलतो? हा, तुम्हाला पटकन फाईल सेंड कर. हा, लागला रिझल्ट? हा अरे लागला. झाला ना पास. मार्क मार्क नंतर पाहतो. मार्क तर पाहू दे. नीट टाक रे नंबर. हा पप्पा. हा, लागला रिझल्ट. अहो मार्क कमी आहे. हा पण ऑल क्लिअर आहे ना. कमी आहे तो 52. हा हा, बघतो मी, इंटरव्ह्यूची तयारी सुरू करतो. हो हो हो, लक्षात आहे सगळं. बरं, ठीक आहे ठीक आहे. मी नंतर फोन करतो, ऐका ना, संध्याकाळी निवांत. अच्छा. अभी, अरे कसा आहेस? काय रे, काही झालंय का? इंटरव्ह्यू कसा होता तुझा? आणि हो, रिझल्ट सुद्धा आजच आहे ना? इंटरव्ह्यूतून रिजेक्ट झाला. अरे देवा, आणि रिझल्ट पास तर झालाय ना? फेल. काय, फेल झाला? अरे अभी, काय केलंस हे तू? परीक्षेच्या वेळी टाइमपासच करत असणार तू. जेव्हा फोन करावा तेव्हा मित्रांसोबत फिरत होतास. परीक्षेचं काही टेन्शनच नसायचं, मग कसं होणार पास? थांब, बाबांशी बोलता. चांगलेच दिवे लावलेत हो पोराने. काय रे नालाय का? फेल झालाय? तोंड शिवलं का आता? फेल झालाय ना? काय कमी पडलं होतं आमच्याकडून? एवढं सगळं पुरवणंही असली परिस्थिती, आणि फळ काय तर नापास. चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन दिलं, राहायला खायला कुठे कमी नाही, हव्या तेवढ्या शिकवण्या, हवी तेवढी मौज मजा, तरीही आमच्या नशिबी उपेक्षा. समाजात तोंड दाखवायला जागा ठेवलेली कार्टे. अरे लोकांची पोरं बघ किती पुढे जात आहेत. कोणी USA, कोणी UK, तर कोणी चांगल्या पोस्टवर नोकरीवर लागले. आता माझी रिटायरमेंटची पण वेळ जवळ आली. वाटत होतं अभि घराची जबाबदारी घे, अरे आमची नाही तर किमान स्वतःची तरी घे. पण नाही, सगळ्या अपेक्षा भंग. ठीक आहे रे, चल टेन्शन नको घेऊ. चल जेवण करून येऊ आपण.
अरे टेन्शन घेऊन काय होणार आहे का? चल बाहेर जाऊन जरा. कारण मला जेवण जाणारही नाही, तुम्ही या जेवण, मी थोडा वेळ जेवतो. बस थोडा वेळ, पण नंतर जेवण घेशील नक्की. काय रे झालाय का? फेल झालाय? तोंड शिवलं का आता? फेल झालाय ना? काय कमी पडलं होतं आमच्याकडून? एवढं सगळं पुरवणंही असली परिस्थिती, आणि फळ काय तर नापास. चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन दिलं, राहायला खायला कुठे कमी नाही, हव्या तेवढ्या शिकवण्या, हवी तेवढी मौज मजा, तरीही आमच्या नशिबी उपेक्षा. वाटत होतं आपली घराची जबाबदारी घे, अरे आमची नाही तर किमान स्वतःची तरी घे. पण नाही, सगळ्या अपेक्षा भंग. रे टाइम बघ किती झाला. मी आलो बाहेर जाऊन. उठ पटकन. बाबा बोलतात ते बरोबर असेल का? कमीच चुकतोय कुठे? नाही नाही, मी तर माझ्या परीने प्रामाणिकपणे अभ्यास करतो. मग फेल कसं झालं? काय आणि कुठं चुकतंय माझं? पुढचं आयुष्य पण असंच रडत रडत जगायचंय का? नाही, अजिबात नाही. मला हे शक्यच नाही. त्यापेक्षा ना, अरे यार, चूक झाली मान्य आहे तुझी, पण मग म्हणून सुसाईड करायचं का? यार सुरुवात तुलाही माहितीये, वर्षभर अभ्यासच करत होतो, एकही कंपनीत सिलेक्शन नाही झालं यार. नाही मेहनत करत आहे का मी? सगळं नशीबच इतकं. अरे अभ्या, तू आता कोणत्याही क्षेत्रात गेला ना तरी स्ट्रगल करावंच लागतं, आणि स्ट्रगल केल्याशिवाय ना सक्सेस नाही मिळत रे. होतात सगळीकडे फेल मुलं, पण हे काय, अरे यार, होतात मुलं फेल, पण त्यांच्याकडे त्यांचे आईबाबा तरी असतात, त्यांना समजून घेतात. माझ्या आईबाबांना असं वाटत नाही मी चूक केली आहे, त्यांना वाटतं मी पाप केलंय. माझ्या आईबाबांसाठी मी शून्य आहे, वर्थलेस आहे. अरे बाप बोलला म्हणून काही एवढं मनाला लावून घ्यायचं असतं का? आणि ठीक आहे ना, बोलले ना ते, पण म्हणून लगेच एवढं आहे तर दोन्ही पोती संपवायचं. प्रत्येक आई वडिलांच्या असतात रे त्या मुलाकडून काहीतरी अपेक्षा. त्या अपेक्षांचं होतं प्रेशर, त्या प्रेशरमुळे डिप्रेशन. इथं रोबोट वाटतं का त्यांना की त्यांनी जे सांगितलं ते व्हायलाच पाहिजे? सतत लेक्चर, सतत त्याचं उदाहरण. अरे ते लोक येतात का माझा पेपर द्यायला? आता नाही सहन होते, म्हणून नाही सहन होते. आणि तुला काय वाटतंय रे, आज तुला बोलल्यामुळे त्यांचा दिवस एकदम आनंदात गेला असेल ना? आज तुला एवढे बोलले म्हणून एकदम मजेत राहिले असतील. अरे बाप किती बोलला ना तरी तुझी काळजी वाटते म्हणून तो बोल. त्याला धक्कामुळे का होईना, पण तुला अचिव्हमेंट मिळावी एवढंच त्यांच्या मनात असतं रे. त्या आईचा कधी विचार केलाय? आता तुला फिल्मी वाटेल, पण माझ्या 9 महिने तुला पोटात ठेवलंय ना, रक्ताचं पाणी करून वाढवलंय तुला. काय नाही केलं रे तुझ्यासाठी? का तुला असं लटकताना पाहिलेलं? ठीक आहे रे, तू खंबीर राहा ना. वाईट वेळ आहे, जाईल, ही पण वेळ निघून जाईल ना.
आणि हे बघ साले तुझ्या बापाचा टेक्स्ट आला. अभ्याची काळजी घे, खूप बोललोय त्याला. मी असल्या काय मनात आणू नको. झालं तू तिकडे लटकला असता, तिकडे आमची पण लागली असती. बरं काही चिठ्ठी विट्टी लिहिली होती का? प्रिय आहे बाबा, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. तुमच्या जाचाला